आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत राहा न्यूज एनी टाइम। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। पाहूया महत्त्वाची बातमी। आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूती झाल्याच्या घटनेमुळे खळबळ। जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली तातडीची दखल। वेजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय यंत्रणेसह अंगणवाडी सेविका, आशा सेविका चौकशीच्या रडारवर। चोपडा तालुक्यातील बोरमडी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय पथकासह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले असून 2 दिवसांत चौकशी अहवाल सादर करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या प्रकरणात झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाणार आहे। ही घटना वेजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जाने उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात घडली। संबंधित महिला पतीसह दुचाकीवरून उपकेंद्रात येत असताना वाटेतच प्रसववेदना सुरू झाल्याने रस्त्यातच बाळाचा जन्म झाला। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्वरित हालचाल करून आरोग्य पथकासह संबंधित भागात भेट दिली। सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जाने उपकेंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या जंगलात चोपडा तालुक्यातील बोरमडी येथे ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोरमडी गावातील महिलेला प्रसूती कळा असह्य झाल्यानंतर तिला वेजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेण्यासाठी तिच्या पतीने धाव घेतली। भररस्त्यातच तिला वेदना सुरू झाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांनी साडी आडवी लावत तिची प्रसूती केली। भररस्त्यावर प्रसूती होत असतानाही अर्ध्या तासानंतरही वैद्यकीय यंत्रणा सरसावली नाही। एकाने याचा व्हिडिओ व्हायरल केला। त्यानंतर अनेकांनी हा प्रकार पाहून संबंधित यंत्रणेला कळविला। दरम्यान वेजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय यंत्रणेसह अंगणवाडी सेविका, आशा सेविका चौकशीच्या रडारवर आल्या आहेत। आशा सेविका गर्भवती महिलांच्या घरी जाऊन त्यांना आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन करीत योग्य वेळी वैद्यकीय सुविधा मिळवून देतात। मात्र या घटनेत कुठल्याही सेविकेने पुढाकार घेतला नसल्याचे बोलले जात आहे। या घटनेनंतर आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून जबाबदार यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे।